नमस्कार सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज 17 एप्रिल 2026 आपल्या VSK अकॅडमीचा दुसरा दिवस। आज आपण सर्वप्रथम जो मराठी विषय सुरू केलेला आहे त्या मराठी विषयाच्या संदर्भामध्ये माहिती बघणार आहोत। मित्रहो, मी तुम्हाला सर्वांना अगोदर सांगितलं होतं की कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला त्या विषयाचा अभ्यासक्रम माहित असणं गरजेचं आहे। टीईटी पेपर क्रमांक 1 आणि 2 मध्ये जो मराठी विषयाचा पेपर आहे त्या मराठी विषयाच्या पेपरमध्ये तुम्हाला मी काल सांगितलं होतं की आपल्याला एकूण 25 घटक त्या ठिकाणी बघायचे आहेत। सर्व घटक अतिशय सोपे आहेत। एकदा सर्व 25 घटक जर आपण या ठिकाणी बघितले तर सर्व घटक जवळजवळ अतिशय सोपे आहेत। या 25 घटकांपैकी एकूण 12 दिवस आपल्याला मराठी विषयाच्या अध्यापनासाठी मिळतात, मराठी विषयाचा अभ्यास करण्यासाठी मिळतात। आणि म्हणून या 25 घटकांपैकी काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं, आज परत आपण ते 25 घटक एकदा बघू आणि त्या 25 घटकांपैकी आपण आज 3 ते 4 घटक बघणार आहोत। 12 दिवसामध्ये आपण 2-2 घटक कधी पूर्ण केले तरीही 24 घटक पूर्ण होतात, परंतु आपण एखाद्या दिवशी या ठिकाणी जर सोपे घटक असतील तर 3 किंवा 4 घटक सुद्धा बघू शकतो। तर 25 घटक कोणकोणते आहेत ते काल मी बोर्डवरती तुम्हाला लिहून दिलेले होते। तर त्यापैकी आज आपण शब्दाच्या जाती, पहिला जो भाग आहे तो आहेत शब्दाच्या जाती। शब्दाच्या जाती शब्दाच्या जातीला सुरुवात करणार आहोत। मित्रहो, आपल्या तोंडावाटी ज्या मूलध्वनी बाहेर पडतात त्या तोंडावाटी आपल्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना आपण मराठीमध्ये वर्ण म्हणतो। वर्ण म्हणजे काय तर तोंडावाटी निघणारे आपले मूळ ध्वनी। आता उदाहरणार्थ मनोज हा शब्द आहे, मनोज हा शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो। मनोज हा शब्द बाहेर पडत असताना आपल्या तोंडातून मूळ जे ध्वनी आहेत म, नो आणि ज असे 3 अक्षर आपल्या तोंडातून बाहेर पडतात। ते 3 अक्षराच्या अगोदर सुद्धा म, न आणि ज, म, न, ज हे मूळ ध्वनी आपल्या तोंडातून बाहेर पडतात आणि म्हणून या मूळ ध्वनींनाच आपण मराठीमध्ये वर्ण म्हणतो। आपल्या तोंडातून बाहेर पडणारे मूळ ध्वनी म्हणजे वर्ण। आणि या वर्णांपासूनच मग अक्षर तयार झालेला आहे। तर हे मूळ ध्वनी काय केले आपण, त्यांना मूळ ध्वनींना एक लिहिण्याचं स्वरूप आपण त्या ठिकाणी दिलं। मूळ ध्वनी आपण ते लिहून काढले, त्याला अक्षर म्हणतात। म्हणजे मूळ ध्वनींना आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनी ज्या आहेत त्या तोंडावाटी निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण वर्ण म्हणतो। आणि वर्ण ज्यावेळेस आपण लेखी स्वरूपामध्ये वर्ण लिहून काढतो त्याला आपण अक्षर म्हटलेलं आहे। हे मूळ ध्वनी उदाहरणार्थ आपण काय म, न आणि ज हे जे मूळ ध्वनी आपल्या तोंडातून बाहेर पडतात हे ज्यावेळेस लिहिले जातात त्यावेळेस लिखित स्वरूपात असलेले लेखी स्वरूपातील जे मूळ ध्वनी आहेत त्यांना आपण अक्षर म्हणतो। काय म्हणतो, अक्षर। तर अक्षर आणि वर्ण हे 2 मुद्दे आपले या ठिकाणी क्लिअर झालेले आहेत। वर्ण म्हणजे काय, आपल्या तोंडातून निघणारे मूळ ध्वनी। मूळ ध्वनी म, न, ज किंवा आपण दुसरा शब्द जर बदलला तर या ठिकाणी र, म, न, र, म आणि न हे आपल्या तोंडातून निघणारे 3 मूळ ध्वनी आहेत। आणि हे मूळ ध्वनी ज्या वेळेस आपण लिहितो त्याला अक्षर म्हणतात।
अक्षर या शब्दाची फोड जर आपण केली तर अ म्हणजे कधीही नष्ट, अ म्हणजे कधीही नाही, आणि क्षर म्हणजे नष्ट होणारे, कधीही नष्ट न होणारे त्याला अक्षर म्हणतात. आणि मग या अक्षरापासूनच शब्द बनलेला आहे. अक्षराची पुढची शब्द काय आहेत? शब्द बनलेला आहे. तर आज आपण अगोदर शब्द ही संकल्पना थोडक्यात अगोदर समजून घेऊ. शब्द म्हणजे काय? तर शब्द म्हणजे ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षराच्या समूहाला, ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षराच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द म्हणतात. नुसत्या ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षराला शब्द म्हणता येणार नाही, तर ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षराच्या समूहाला जर का काही अर्थ प्राप्त झाला असेल तरच त्याला शब्द म्हणतात. मग ठराविक क्रमाने आपण काही अक्षर जर लिहिले, आता उदाहरणार्थ बघा, न र ग हे 3 अक्षर आपण ठराविक क्रमाने लिहिले, पण ठराविक क्रमाने लिहून सुद्धा त्याचा काही व्यवस्थित अर्थ निघतो का? नाही. मग ठराविक क्रमाने हे अक्षर लिहून सुद्धा त्याचा अर्थ जर निघत नसेल तर त्याला शब्द म्हणता येणार नाही. आणि म्हणून ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षराच्या समूहाला जर का काही अर्थ प्राप्त होत असेल तरच त्याला शब्द म्हणतात. मग हेच अक्षर जर आपण न ग र या क्रमाने जर घेतले तर या क्रमाने घेतल्यानंतर त्याला अर्थ प्राप्त होतो. नगर म्हणजे शहर असा त्याला अर्थ प्राप्त होतो आणि म्हणून नगर झाला शब्द. लक्षात आलं? वर्ण म्हणजे तोंडावाटे निघणाऱ्या मूळध्वनी, अक्षर म्हणजे त्या मूळध्वनींना दिलेलं लिखित स्वरूप, आणि लिहून काढलेले अक्षर एका ठराविक क्रमाने जर आपण घेतले आणि ठराविक क्रमाने घेतल्यानंतर त्याला जर का काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द म्हणतात. आपण अगोदर हे शब्द ठराविक, हे अक्षरच ठराविक क्रमाने घेतले पण याला काही अर्थ प्राप्त झाला नाही आणि म्हणून हा शब्द होणार नाही. मात्र हेच वर्ण, हेच अक्षर आपण ठराविक क्रमाने घेतले पुढं आणि त्याला अर्थ प्राप्त झाला नगर, म्हणून त्याला म्हणतात ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षराच्या समूहाला जर का काही अर्थ प्राप्त झाला असेल तरच त्याला शब्द म्हणतात. इथपर्यंत आपण शब्दाची, शब्द ही जी संकल्पना आहे ही या ठिकाणी बघितलेली आहे. मग आपण मराठी भाषेमध्ये असे असंख्य शब्द बघतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण भाषा या ठिकाणी बोलत असतो आणि भाषा बोलत असताना या ठिकाणी वेगवेगळे शब्द आपल्या तोंडातून दिवसभरामध्ये कित्येक शब्द बाहेर पडत असतात, परंतु सर्व शब्द हे सारखे नसतात. आणि म्हणून या ठिकाणी मराठी भाषेमध्ये शब्दाच्या वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत, शब्दाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. तर शब्दाच्या एकूण जाती किती आहेत हा मुद्दा आपल्याला आज या ठिकाणी बघायचा आहे. आणि शब्दाच्या एकूण जाती आहेत 8. हा मुद्दा नीट लक्षात ठेवा. शब्दाच्या एकूण जाती आहेत 8. शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत. आता या 8 जातीचं विभागणी 2 भागात केलेले आहे. या 8 जाती 2 भागात केलेल्या आहेत. विकारी आणि अविकारी. एका वर्षी परीक्षेमध्ये टीईटी मध्ये असा प्रश्न आला होता की शब्दाच्या विकारी जाती किती आहेत? विकारी जाती आहेत 4 आणि अविकारी जाती आहेत 4. आता विकारी म्हणजे काय आणि अविकारी म्हणजे काय हा मुद्दा आपण या ठिकाणी थोडक्यात बघूयात. विकारी म्हणजे बदलणारे आणि अविकारी हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे, न बदलणारे. याला सव्यय दुसरा शब्द आहे, सव्यय.
सव्ययचा अर्थ होतो खर्च किंवा बदल होणारा, आणि अव्यय म्हणजे अखर्च किंवा न बदलणारा. हा मुद्दा या ठिकाणी नीट लक्षात घ्या. सव्यय आणि अव्यय किंवा विकारी आणि अविकारी. विकारी म्हणजे बदलणारे आणि अविकारी म्हणजे न बदलणारे. मग बदलणारे म्हणजे काय? तर एखादा शब्द लिंग, वचन आणि विभक्ती, लिंग, वचन आणि विभक्ती यानुसार जर का बदलत असेल तर तो विकारी शब्द, तो सव्यय शब्द. आणि जर लिंग, वचन, विभक्तीनुसार एखादा शब्द जर न बदलत असेल, अजिबात त्यात बदल होत नसेल, तर त्याला म्हणायचं अविकारी. अविकारी म्हणजे न बदलणारे. मग कशानुसार न बदलणारे? लिंग, वचन आणि विभक्तीनुसार न बदलणारे. आता उदाहरणार्थ बघा, राम किंवा आपण मुलगा घेऊ. मुलगा काम करतो, काम करतो, हे उदाहरण. या वाक्यामध्ये मुलगा हे जे हा जो शब्द आहे हा लिंगानुसार बदलतो. मुलगाचं इथं मुलगी होते, त्याच्यानंतर मुलगी काम करते असं वाक्य तयार होईल. याचं वचन सुद्धा बदलतं. मुलगाचं मुले होतात, मुले काम करतात. आणि विभक्ती मुलाने, याला प्रत्यय लावतो आपण. म्हणजे या शब्दामध्ये लिंगानुसार बदल होतो, वचनानुसार बदल होतो आणि विभक्तीच्या प्रत्ययानुसार सुद्धा बदल होतो. म्हणून याला म्हणायचं विकारी, हे बदलणारे असतात. आणि याला म्हणायचं अविकारी म्हणजे न बदलणारे. उदाहरणार्थ खाली शब्द बघा, शब्दयोगी अव्यय आहे, शब्दाला जोडून आलेला. आता हा तुम्ही याचं लिंग बदलत नाही, याचं वचन बदलत नाही आणि याला विभक्ती सुद्धा विभक्ती लावा तुम्ही तरीही बदलत नाही. आणि म्हणून या ठिकाणी विकारी म्हणजे लिंग, वचन, विभक्तीनुसार शब्दात होणारा बदल, जे शब्द बदलतात त्या शब्दांना विकारी शब्द म्हणायचं आणि जे शब्द बदलत नाही त्यांना अविकारी शब्द म्हणायचं. मग विकारी शब्दामध्ये कशा कशाचा समावेश होतो किंवा शब्दाच्या कोणकोणत्या जाती त्या ठिकाणी येतात ते आपण या ठिकाणी बघूयात. कारण परीक्षेमध्ये आता एक मुद्दा नीट लक्षात ठेवा, शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत. 8 पैकी 4 विकारी आहेत आणि 4 अविकारी आहेत. हा मुद्दा एकदा नीट क्लिअर झाला असेल. मग विकारी कोणते आणि अविकारी कोणते हा भाग आपण या ठिकाणी बघू. विकारी मध्ये येतात नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद ह्या 4 ज्या जाती आहेत ह्या विकारी आहेत. आणि क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय आणि उभयान्वी अव्यय हे जे 4 आहेत हे अविकारी आहेत. तर आज आपल्याला सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो आपण इथून सुरुवात करणार आहोत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अविकारी मध्ये जे पुढच्या 4 येणार आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. परंतु आज फक्त तुम्ही शब्दांच्या जातीमध्ये एक मुद्दा नीट लक्षात घ्यायचा. शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत, त्यापैकी 4 विकारी आहेत, 4 अविकारी आहेत. विकारी म्हणजे बदलणाऱ्या, तर कशानुसार बदलणाऱ्या? लिंग, वचन, विभक्तीनुसार बदलणाऱ्या. आणि अविकारी म्हणजे न बदलणाऱ्या, लिंग, वचन, विभक्तीनुसार न बदलणाऱ्या. इथपर्यंत समजलं? आता आपण पुढे जाऊयात. पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मराठी व्याकरणाचा एकूण 25 मुद्द्यांपैकी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहेत. शब्दाच्या 8ही जाती त्या ठिकाणी आहेत.
या 8 जातींपैकी आपल्याला पहिली जात बघायची आहे. पहिली विकारी जात आहेत आपली नाम. नाम 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 या शब्दाचा सरळ सरळ अर्थ होतो नाव. मित्र हो, एक मुद्दा नीट लक्षात घ्या. आपल्याला टीईटी परीक्षा देत असताना ज्याप्रमाणे आपण डीएड चे पेपर दिले, बीए चे पेपर दिले, बीएससी चे पेपर दिले, तिथं आपल्याला व्याख्या लिहायच्या होत्या, नामाचे प्रकार लिहायचे होते, मग तिथं ती लेखी परीक्षा होती. परंतु इथं आपल्याला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न प्रकारांची परीक्षा आहे. म्हणून आपल्याला तिथे सरळ सरळ तुम्हाला नामाची व्याख्या लिहा असा प्रश्न येणार नाही. खालील वाक्यातील नामाचा कोणता प्रकार आहे तो ओळखा असा येतो. आणि म्हणून या ठिकाणी एक मुद्दा नीट लक्षात घ्या. नामाची व्याख्या आपण थोडक्यामध्ये बघू की कल्पनेने जाणलेल्या आणि किंवा प्रत्यक्षात असणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत, कल्पनेने ज्या ज्या वस्तू आपण जाणतो किंवा प्रत्यक्षात ज्या ज्या गोष्टी आहेत, त्या वस्तू, एखादं ठिकाण, वस्तूच्या ठिकाणाच्या प्राण्याच्या नावाला नाम म्हणतात. थोडक्यामध्ये नाम म्हणजे काय, तर नाम म्हणजे कुठल्याही वस्तूचं, पदार्थाचं, स्थळाचं, प्राण्याचं नाव. काही सजीव असतात, काही निर्जीव असतात. की थोडक्यामध्ये आपल्याला महत्वाचा मुद्दा म्हणजे नाम म्हणजे नाव. प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तू, प्राणी, स्थळ, ठिकाण, एखादा गुण यांना दिलेलं जे काही नाव असतं त्या नावाला नाम म्हणतात. आता आपल्याला या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्या. नाम म्हणजे थोडक्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की नाव म्हणजे कुठल्याही प्राण्याचं, वस्तूचं, स्थळाचं नाव. बस एवढा मुद्दा नीट लक्षात ठेवा. आता आपल्याला पुढे जायचं आहे. मग नामाचे वेगवेगळे प्रकार आहेत. नाम, या नामाचे एकूण 3 प्रकार आहेत. परीक्षेमध्ये कधी कधी काय होतं की खालीलपैकी एखादं वाक्य दिलं जातं, वाक्यामध्ये एखाद्या शब्दाला अंडरलाईन केलेली असते आणि अंडरलाईन केलेल्या शब्दातील खालील वाक्यातील नामाचा प्रकार ओळखा. किंवा सामान्य नाम कोणतं, विशेष नाम कोणतं किंवा भाववाचक नाम कोणतं. तर नामाचे आता या ठिकाणी आपण प्रकार बघणार आहोत. नाम ही संकल्पना एवढीच लक्षात ठेवायची की नाम म्हणजे नाव. मग ते एखाद्या प्राण्याचं असेल, वस्तूचं असेल, स्थळाचं असेल, त्या नावाला नाम म्हणतात. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं, पाठ करायचं नाही, फक्त लक्षात ठेवायचं की नाम म्हणजे नाव. मग नामाचे जे प्रकार आहेत त्यामध्ये 1 नंबरचा आहे सामान्य नाम. सामान्य नाम. आता ही संकल्पना नीट लक्षात घ्या. सामान्य नाम अतिशय साधी आणि सोपी संकल्पना. एकाच गटातील समान गुणधर्म, नीट लक्षात घ्या, एक गट पण त्या गटातील समान गुणधर्म असलेल्या वस्तूंचा एक समुदाय किंवा एक गट, त्या गटाला जे सर्वसामान्य नाव दिलं जातं त्याला म्हणतात सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजे काय, फक्त एक गट किंवा समूह, एवढंच लक्षात ठेवा. गट किंवा समूह, त्या समूहाला दिलेलं सर्वसामान्य नाव. आता उदाहरणार्थ बघा, गोदावरी, नर्मदा, कावेरी, ह्या काय आहेत, नद्या आहेत. आणि या तिन्हीचाही गुणधर्म समान आहेत. पाऊस पडल्यानंतर त्याला पाणी येतं, ते वाहतं, ते समुद्राला जातात. समान गुणधर्म असलेल्या एकाच गटातील, गट एकच आहे, जमिनीवर आहेत, पाणी या ठिकाणी वाहून नेतात, समान गुणधर्म आहे. आणि या समान गुणधर्मामुळे यांना जे एक नाव दिलं जातं, एकच नाव त्यांना दिलं जातं, ते म्हणजे नद्या. नद्या नद्या हे झालं सामान्य नाव. सामान्य नाम म्हणजे काय, एक समूहाचं नाव, एक गटाचं नाव, पण त्या गटामध्ये समान गुणधर्माचेच वस्तू असल्या पाहिजे.
नद्या, याच्यात जर आपण एखादा पर्वत, 10 पर्वत आणि 10 नद्या एकत्रित करून जर त्याला आपण एकत्रित नाव दिलं तर त्याला सामान्य नाम म्हणता येणार नाही. सामान्य नाम म्हणजे एक गट, असा गट की त्या गटामध्ये असलेल्या ज्या काही वस्तू असतील, जे काही पदार्थ असतील, ते पदार्थ त्या वस्तू समान गुणधर्माच्या असतील, सारख्या गुणधर्माच्या असतील, आणि म्हणून सारख्या गुणधर्माच्या असलेल्या वस्तूचा गट किंवा समूह याला सामान्य नाम म्हणतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल. उदाहरणार्थ हे मी तुम्हाला नद्या सांगितल्या. संभाजीनगर असेल, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जळगाव, त्यानंतर नागपूर, मुंबई, हे असे वेगवेगळे ठिकाण आहेत. आणि हे सगळे ठिकाणे ज्यावेळेस आपण एकत्रित या ठिकाणी म्हणतो, एकत्रित त्याला नाव देतो, त्याला नाव देतो आपण शहर, शहर, शहरे किंवा शहर. हे झालं सामान्य नाम. त्यानंतर आपल्या वर्गामध्ये वेगवेगळ्या नावाची मुले असतात. राम्या आहेत, श्याम्या आहेत, राम, श्याम, दत्तू, हे सर्व ज्यावेळेस एकत्रित येतात, एकत्रित त्यांचा गट तयार होतो, त्यावेळेस त्याला म्हणतात सामान्य नाम. त्यांना आपण एकच नाव देतो, ते म्हणजे मुले. हे झालं सामान्य नाम. इथपर्यंत लक्षात आलं. सामान्य नामाची कन्सेप्ट फक्त एवढीच लक्षात ठेवा की सामान्य नाम म्हणजे एक गटाचं नाव, एक गट. मग त्यामध्ये झाडे, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, वेगवेगळ्या आंबा असेल, बोर असेल, चिंच असेल, लिंब असेल, एकत्रित असेल तर त्याला आपण झाडे म्हणतो. झाडे हे झालं सामान्य नाम. शाळा, मग ती माध्यमिक असेल, पूर्व माध्यमिक असेल, त्याच्यानंतर उच्च प्राथमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, या सगळ्यांचा मिळून एक संकुलला आपण शाळा म्हणतो. शाळा हे सुद्धा सामान्य नाम आहेत. एक गटाचं नाव, समान गुणधर्म असलेल्या वस्तूचं नाव, पदार्थाचं नाव, यांना एकत्रित केल्यानंतर त्या समूहाला किंवा गटाला जे नाव दिलं जातं त्याला म्हणायचं सामान्य नाम. आता सामान्य नामाची संकल्पना माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या लक्षात आली असेल की एक गट, एक समूह की ज्याच्यामध्ये सारख्या गुणधर्माच्या वस्तू, पदार्थ आहेत. इथपर्यंत लक्षात आलं. आता आपल्याला नामाचा दुसरा प्रकार बघायचा आहे. नामाचा दुसरा प्रकार आहे विशेष नाम. नामाचा दुसरा प्रकार आपण बघू. शिक्षक मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मराठी शिकायची आहेत. मराठीच नव्हे तर सगळे विषय अतिशय सोप्या पद्धतीने. तुम्हाला ते टीईटी म्हणजे असं एकदम सहज असं वाटलं पाहिजे की कुठलाही प्रश्न आला की तो एकदम सोपा वाटला पाहिजे. अशा प्रकारचं अध्यापन, अशा प्रकारची कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करून घ्यायची आहे. दुसरं आहे विशेष नाम. विशेष नाम. आता हे बघा, सामान्य नाम म्हणजे एक गटाचं किंवा एका समूहाचं नाव आपण बघितलं. उदाहरणार्थ सांगितलं होतं मी तुम्हाला, नद्या हे सामान्य नाम सांगितलं होतं, बरोबर आहे. आता या विशेष नाम म्हणजे काय की एक विशिष्ट वस्तू, एक विशिष्ट प्राणी, एक विशिष्ट ठिकाण, त्याला म्हणायचं विशेष नाम. याच्यातच पहा, सामान्य म्हणजे काय? सामान्य म्हणजे समान वस्तू एकत्रित येऊन तयार झालेला समुदाय. या दोन शब्दावरूनच इथं अर्थ आहे पहा. सामान्य म्हणजे काय? समान गुणधर्म, एक गट, समान गुणधर्माचा गट. विशेष म्हणजे काय की या गटातला एक वस्तू, एक प्राणी, एक ठिकाण. आता उदाहरणार्थ नद्या सामान्य नाम झालं. नद्यामधला गोदावरी, त्यातली एक विशेष, याच्यातली एक विशेष, वरच्यातलं एक विशेष म्हणजे विशेष नाम म्हणजे एकच वस्तू. मुले सामान्य नाम. आणि या मुलेमधला राम हे विशेष नाम. राम एक विशेष, त्यातला मधला, त्या गटातला राम हा एक विशेष म्हणजे एक विशिष्ट, एकच विशेष म्हणजे एकच विशिष्ट पदार्थ, वस्तू, त्याला म्हणायचं विशेष नाम. त्यानंतर मुली.
मुली झालं सामान्य नाम आणि त्यातली सीमा, त्या मुलीमधली सीमा हे झालं विशेष नाम. मग सीमा असेल, लीला असेल, जिजा असेल, वेगवेगळ्या मुली ज्या वेळेस सर्वजणी एकत्रित येतात त्यावेळेस आपण त्यांना मुली म्हणतो. मुली म्हणजे सामान्य नाम आणि त्या मुलीमधले एक मुलगी, एका नावाची विशिष्ट मुलगी, एक मुलगी आपण बाजूला काढली तर त्याला म्हणायचं विशेष नाम. सामान्यातलं एक म्हणजे विशेष आणि त्याला म्हणायचं विशेष नाम. हा मुद्दा या ठिकाणी क्लिअर झाला असेल. एक विशिष्ट गुणधर्म असलेला, समान गुणधर्म असलेल्याचं एक गट म्हणजे सामान्य नाम आणि त्या गटातली एक विशिष्ट वस्तू म्हणजे विशेष नाम. त्यानंतर उदाहरणासाठी पुढे घेऊ शहर, शहरे. शहरे हा या ठिकाणी सांगितलं होतं मी तुम्हाला. त्या शहरेमधला विशेष, शहरे हे झालं सामान्य नाम आणि या सामान्य नामातला शहरे मधला पुणे. पुणे हा एकच जो आहे तो झाला विशेष नाम. हा मुद्दा लक्षात झाला तुमच्या. सामान्य नाम, विशेष नाम. आता नामाचा तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम. भाववाचक नाम. तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम. भाववाचक नाम. आता हे बघा, सामान्य नाम म्हणजे एक गट, त्या गटातली एक वस्तू म्हणजे विशेष नाम आणि त्या वस्तूमध्ये, या विशेष नामामध्ये असलेला गुण, धर्म, त्याच्यामध्ये असलेले भाव, त्याला भाववाचक नाम म्हणतात. उदाहरणार्थ गोदावरी नदी घेतली आपण, किंवा इथं आपण एक दुसरं उदाहरण घेऊयात समजण्यासाठी. बघा, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नामाची जी काही संकल्पना आहे ती समजून घेण्यासाठी एकाच उदाहरणावरून आपण तिन्ही मुद्दे या ठिकाणी क्लिअर करू. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. या ठिकाणी सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम एकाच उदाहरणाद्वारे. विशेष नाम, लोक, हे झालं सामान्य नाम. मग त्यामध्ये पांड्या असेल, दौलत असेल, हिरामन असेल, हे सगळे ज्यावेळेस सकाळी सकाळी पारावर जमा होतील त्यावेळेस त्यांना लोक म्हणतात आणि त्यांना म्हणायचं सामान्य नाम. एकच शब्द, एकच गट. परंतु त्या लोकांमध्ये मग लहान मुली किंवा स्त्रिया नकोत, एकाच गटातील समान गुणधर्माची पाहिजे. तो झाला गट म्हणजे हे झालं सामान्य नाम. त्यातलं पांडू, पांडू त्यातला एक, गटातला एक, एक म्हणजे विशेष, त्याला म्हणायचं विशेष नाम. पांडू झालं विशेष नाम. आणि या पांडू मध्ये जो भाव आहे, जो गुण आहे, जो त्याच्यामध्ये विशेष आहे, भाव, गुण, धर्म, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला म्हणायचं भाववाचक नाम. मग पांडू हा माणुसकीबाज माणूस आहे, पांडूला माणुसकी आहे, माणुसकी, हे झालं भाववाचक नाम. क्लिअर. नाम शब्दाचे एकूण 8 जाती. त्यानंतर 8 जातीमध्ये शब्दाच्या 2 जातीच्या 2 विभागणी केली. एक विकारी शब्द, 4 विकारी, 4 अविकारी. विकारी म्हणजे बदलणारे, लिंग वचन विभक्तीनुसार जे बदलतात त्यांना विकारी आणि जे बदलत नाही ते अविकारी. विकारीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि अविकारीमध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. त्यापैकी आज आपण नाम ही संकल्पना या ठिकाणी बघितली. नाम ही संकल्पना बघत असताना नामाचे प्रकार बघितले. नाम म्हणजे
एखाद्या प्राण्याच्या, वस्तूच्या, स्थळाच्या नावाला नाम म्हणतात. प्रत्यक्षात दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूला किंवा तिच्या गुणधर्माला जे नाव दिलं जातं त्याला नाम म्हणतात. पण आपल्याला व्याख्या पाठ करायची नाही. व्याख्या पाठ करून तिथं आपल्याला काही उत्तरं लिहायची नाहीत. आपल्याला फक्त त्यातली नाम ही संकल्पना समजली पाहिजे. नामाचे प्रकार कळाले पाहिजे. नामाचे प्रकार आहेत सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नाम म्हणजे एक गट, एक समूह ज्यामध्ये समान गुणधर्म असलेल्या वस्तू असतात. विशेष नाम म्हणजे त्या गटातली एक व्यक्ती, एक विशेष वस्तू, एक विशिष्ट पदार्थ. आणि भाववाचक नामामध्ये त्या पदार्थाला, त्या व्यक्तीचा असलेला गुण, भाव किंवा विशेष त्याला म्हणायचं भाववाचक नाम. भाववाचक नाम वेगवेगळे प्रत्यय लावून तयार करता येतात. ई प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार करता येतं. गावकी, भावकी. त्याच्यानंतर की प्रत्यय लावून सुद्धा भाववाचक नाम तयार करता येतं. माणुसकी. त्यानंतर त्व प्रत्यय लावून सुद्धा प्रत्यय लावून शेवटी. प्रत्यय म्हणजे शेवटी. प्रत्यय म्हणजे शेवटी. अगोदर म्हणजे उपसर्ग. आपण आता ते पुढे शिकणार आहोत मराठी व्याकरणात. उपसर्ग म्हणजे शब्दाला अगोदर लागलेला आणि प्रत्यय म्हणजे नंतर लागलेला. तर प्रत्यय त्व. आता त्व पासून कसा भाववाचक तयार होईल? मनुष्यत्व, मनुष्यत्व, मनुष्यत्व. मातृत्व हे त्व लावून सुद्धा या ठिकाणी वा लावून, वा प्रत्यय लावून सुद्धा भाववाचक नाम तयार होतं. ऊस, थळ, ऊस आणि ऊसामध्ये असलेला गोडवा. गोड, गोड या शब्दाला वा लावलं तर गोडवा हे भाववाचक नाम तयार होतं. त्यानंतर ता प्रत्यय लावून सुद्धा भाववाचक नाम तयार होतं. शांत शब्दाला ता लावलं शांतता. अशा पद्धतीने आपण नाम, नामाचे प्रकार सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम हे 3 प्रकार बघितले. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला हे समजले असतील. एकच मुद्दा लक्षात ठेवा. नाम म्हणजे नाव, सामान्य नाम म्हणजे गटाचं नाव, विशेष नाम म्हणजे त्या गटातल्या एका वस्तूचं नाव आणि भाववाचक नाम म्हणजे त्या वस्तूमध्ये असलेला गुण, भाव किंवा धर्म. या ठिकाणी आपला जो 25 मराठीच्या एकूण ज्या 25 मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या 25 मुद्द्यांपैकी आपला पहिला मुद्दा या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. शब्दाच्या जाती. आणि त्या पहिल्या मुद्द्यामध्ये आपण नाम ही संकल्पना बघितलेली आहे. आता या नामाची आता आपल्याला अजून 2 मुद्दे बघून घेऊ कारण अतिशय महत्वाचे आहेत. त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. नामाचं लिंग वचन. आज आपण एवढा मुद्दा बघणार आहोत. नामाचे लिंग आणि वचन. नामाचे लिंग वचन. अगोदर लिंग बघू. लिंग विचार. हे बघा मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, आपण अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला समजेल उमजेल अशा भाषेमध्ये कुठल्याही प्रकारची हाय दर्जाची भाषा न वापरता तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये संपूर्ण विषय चांगल्या पद्धतीने शिकवल्या जातील. आपण लगेचच आता 16 तारखेपासून म्हणजे कालपासूनच आपल्या ऍप मध्ये सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत. तुम्ही अजूनही या ठिकाणी जॉईन झाला नसाल तर व्हीएसके अकॅडमी ऍप या ठिकाणी डाउनलोड करायचं. गुगल प्ले स्टोअर वर जायचं. व्हीएसके अकॅडमी ऍप डाउनलोड करून घ्यायचं. ह्या ऍप मध्ये डाउनलोड करून घेतल्यानंतर तुम्हाला ते ईमेल आयडी विचारतात. पासवर्ड टाकायचा, वरती ईमेल आयडी टाकायचा, खाली तुमचा पासवर्ड टाकायचा, रजिस्टर करायचं. पुढे गेल्यानंतर तुमचं पूर्ण नाव, परत तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड जो रजिस्टर करण्यासाठी अगोदर टाकला जातो तो टाकायचा. आणि पुढं त्या ठिकाणी साइन इन झाल्यानंतर आपलं ऍप ओपन होईल.
ऍप ओपन झाल्यानंतर ऍपच्या डाव्या कोपऱ्यामध्ये 3 रेषा असतात. त्या 3 रेषेवरती जायचं आणि एक्सप्लोअर कोर्सेस, हे एक्सप्लोअर कोर्सेस नावाचं ऑप्शन त्या ठिकाणी येईल. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती पुढची प्रोसेस होईल. पुढची प्रोसेस फायनल झाल्यानंतर आम्ही अतिशय कमी आणि वाजवी दर आपल्यासाठी ठेवलेला आहे. 2000 रुपयामध्ये आपण पेपर क्रमांक 1 आणि 2 ची तयारी करून घेणार आहेत. आता ज्या शिक्षकांना पेपर क्रमांक 1 ची तयारी करायची त्यांना सुद्धा तेवढीच फीस भरावी लागेल. कारण आपण पेपर क्रमांक 2 मध्ये असं विशेष म्हणजे पुढचं काय आहे की जे विषय पेपर क्रमांक 1 ला आहेत त्या पेपर क्रमांक 1 ची काठिण्य पातळी कमी आहे आणि आपण पेपर क्रमांक 2 ची तयारी करून घेत असताना तिला थोडंसं हेच अध्यापन करत असताना थोडंसं वरच्या लेवलवर घेऊन जाणार आहेत पुढं म्हणजे याही पेपरची तयारी होईल आणि पुढची पेपरची तयारी होईल. म्हणून कोणी गैरसमज करू नका. पेपर क्रमांक 1 असेल, 2 असेल आणि दोन्ही असेल याची सर्वसमावेशक अशी फी, माफक अशा प्रकारची फी आम्ही ठेवलेली आहे. 2000 रुपये म्हणजे काहीच नाहीये. आपण लवकरात लवकर या अकॅडमीला जॉईन व्हा आणि असं समजू नका की मग मागचं काय आहे. अगदी तुम्हाला त्या अकॅडमीमध्ये दररोज संध्याकाळी 7:30 ते 9 या वेळेमध्ये ऑनलाईन लेक्चर होत जाईल. ज्यांना ऑनलाईन लेक्चरला हजर होता आलं त्यांनी ऑनलाईन लेक्चर करायचं. ज्यांना ऍडजस्ट झालं नाही, कारण आपण शिक्षक मंडळी आहोत, आपल्याकडे प्रचंड व्याप असतो, कोणामागे लग्न कार्य असतात, कोणामागे इतर कामं असतात, कोणामागे आता जनगणना आहेत मे मध्ये. त्यामुळं आपण काय करायचं तर जर 7:30 ते 9 या वेळेत जर आपल्याला लाईव्ह जॉईन होता आलं नाही तर तोच व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला ऍपमध्ये दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी त्याच दिवशी त्याच वेळेला उपलब्ध होणार आहेत. आणि म्हणून आपण दुसऱ्या दिवशी तो रेकॉर्डेड व्हिडिओ बघून घ्यायचा आणि आपला अभ्यास या ठिकाणी करून घ्यायचा आहे. आपण आज 17 आणि 18 तारखेला शनिवार आहेत. 19 तारखेला आपल्याला जशी टीईटीचा पेपर तुम्हाला परीक्षेत येणार आहेत तशी दर रविवारी झालेल्या घटकांवरती प्रत्येक विषयाची 30 गुणाची परीक्षा घेतली जाणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण लवकरात लवकर जॉईन व्हा. संपर्कासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, इथे लिहून ठेवतो मी, 88 061 55 061. हा जर लागला नाही तर 87 88 47 52 82 या क्रमांकावरती मला कॉल करा. काही अडचण तुमची जर असेल तर ती अडचण या ठिकाणी सॉल्व्ह केली जाईल. आता आपण थोडं पुढे जाऊयात. या ठिकाणी आपण नाम ही संकल्पना बघितली. नामाचे 3 प्रकार त्या ठिकाणी बघितले. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नाम म्हणजे एका गटाचं नाव, विशेष नाम म्हणजे त्या गटातील एका वस्तूचं नाव आणि भाववाचक नाम म्हणजे व्यक्ती, वस्तू आणि प्राण्यामध्ये असलेला भाव, गुण किंवा धर्म. आता नामाचा लिंग विचार. लिंग विचार, नामाचे लिंग. परीक्षेमध्ये यावरती एक प्रश्न विचारला जातो. आता नामाचे लिंग म्हणजे काय? वस्तू सजीव असो का निर्जीव असो, ज्या योगे ज्या शब्दांमुळे नामाचा संबंधित दिलेलं नाम हे पुरुष जातीचं आहे का स्त्री जातीचं आहे का पुरुष आणि स्त्री दोन्हीही जातीचं नाही, असं ज्या शब्दानं दाखवलेलं जातं त्याला लिंग म्हणतात. नामाचे लिंग. ज्या शब्दानं, परत मुद्दा नीट लक्षात घ्या, ज्या शब्दानं एखादी सजीव किंवा निर्जीव वस्तू स्त्री जातीची आहे की पुरुष जातीची आहे की दोन्हीही जातीची नाही, हे ज्या शब्दानं या ठिकाणी दाखवलं जातं
ज्या शब्दानं सांगितलं जातं त्याला नामाचे लिंग असे म्हणतात. मग लिंगाचे 3 प्रकार आहेत. स्त्रीलिंग, स्त्रीलिंग. आता स्त्रीलिंग म्हणजे काय? तर स्त्रीलिंग म्हणजे ज्या शब्दानं एखादी वस्तू, प्राणी, ती सजीव असो किंवा निर्जीव असो, जर ती वस्तू किंवा ती प्राणी स्त्री जातीची जर असेल, स्त्री जातीची असेल असं दर्शवित असेल, त्या शब्दाला स्त्रीलिंग म्हणतात. दुसरा प्रकार आहे लिंगाचा पुरुषलिंग, पुल्लिंग, पुल्लिंग म्हणतात त्याला. ज्या शब्दानं ती वस्तू सजीव असो का निर्जीव असो, ती पुरुष जातीची आहे असं दाखवलं जातं, तेव्हा त्याला म्हणायचं पुल्लिंग. एखादी वस्तू पुरुष जातीची आहे असं ज्या शब्दानं दाखवलं जातं त्याला म्हणायचं पुल्लिंगी शब्द. त्याच्यानंतर तिसरा आहे नपुसकलिंग, नपुसकलिंग. ज्या शब्दानं, आता हा मुद्दा नीट लक्षात घ्या, याला उभयलिंग म्हणतात. उभयलिंग, उभयलिंगी, उभयलिंगी प्राणी म्हणतो आपण, उभयलिंग, उभयलिंग. ज्या शब्दानं एखादी वस्तू स्त्री जातीचीही नाही आणि पुरुष जातीचीही नाही, स्त्री जातीचीही नाही आणि पुरुष जातीचीही नाही असं ज्या शब्दानं दर्शवलं जातं त्याला म्हणायचं नपुसकलिंग. आता हे झालं तुमच्या माहितीसाठी. मित्र हो, आपल्याला अतिशय शॉर्टकट पद्धतीने एखादी वस्तू स्त्रीलिंग आहे की पुरुषलिंग आहे की नपुसकलिंग आहे ते त्या ठिकाणी ओळखायचं आहे. आणि परीक्षेमध्ये आपल्याला सोप्याच पद्धतीने जायचं आहे, अवघडात जायचंच नाही. कारण टीईटी परीक्षा आपण हसत खेळत पास व्हायची आहे. अवघडात जर आपण गेलो तर आपल्याला नुसता मराठी विषय संपवायला 2 महिने लागतील. आणि म्हणून आपल्याला सगळे विषय या 2 महिन्यामध्ये सोप्या पद्धतीने, जे महत्वाचं आहे आणि ज्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत ते साध्या सोपी पद्धत. आता लिंग कसं ओळखायचं? ती वस्तू सजीव असो किंवा निर्जीव असो, लिंग कसं ओळखायचं? एखादी कोणती वस्तू घ्या तुम्ही, किंवा कोणताही सजीव प्राणी घ्या किंवा निर्जीव प्राणी घ्या, निर्जीव वस्तू घ्या, दिलेल्या कुठल्याही वस्तूचं लिंग ओळखा असा प्रश्न परीक्षेत आला तर या 3 शब्द लक्षात घ्या. तो, ती आणि ते. तो, ती, ते. या वस्तूच्या ज्या शब्दाच्या पाठीमाग तो लागतो, ज्या शब्दाच्या पाठीमाग तो लागतो तो पुरुषलिंगी शब्द. ज्या शब्दाच्या पाठीमाग ती लागते तो स्त्रीलिंगी समजायचा. आणि ज्या शब्दाच्या पाठीमाग ते लागतात तो नपुसकलिंगी शब्द म्हणायचा. आला मुद्दा लक्षात? आता उदाहरणार्थ खुर्ची. खुर्ची हा शब्द आहे. खुर्ची, खुर्ची निर्जीव जरी असली आणि तिचं लिंग ओळखा, खालील शब्दाचा लिंग ओळखा. खुर्ची मोडकी आहे आणि खुर्चीला अंडरलाईन केलेली असते. खालील अधोरेखित केलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. मग खुर्ची शब्दाचा लिंग ओळखायचा आपल्याला. खुर्चीच्या पाठीमागे तो बसतो का? तो खुर्ची नाही. ते खुर्ची नाही. ती खुर्ची, ती खुर्ची. मग ती खुर्ची हे झालं स्त्रीलिंगी. म्हणजे खुर्ची हा शब्द झाला स्त्रीलिंगी. मुद्दा लक्षात आला? परत सांगतो. एखाद्या शब्दाच्या पाठीमागे जर तो लागला तर तो पुरुषलिंगी समजायचा. एखाद्या वस्तूच्या पाठीमाग ती लागली तर ती 100% स्त्रीलिंगी समजायची. आणि एखाद्या शब्दाच्या पाठीमाग ते लागले तर त्याला म्हणायचं नपुसकलिंगी. आता हे कधी कधी काय होतं बघा, कधी कधी विनाकारण एखादा शब्द फळा शब्द दिला, मग ती फळा आपण म्हणतो का? विनाकारण ती लावायचं नाही. जो योग्य आहे तोच शब्द लावायचा. तो, ती, ते कायम ध्यानात ठेवायचं.
तो पुरुषलिंगी, ती स्त्रीलिंगी, ते उभयलिंगी किंवा नपुसकलिंगी. आता फळा शब्द आहे, तो फळा पुरुषलिंगी शब्द. डस्टर, तो डस्टर नाही, ती डस्टर नाही, ते डस्टर नपुसकलिंगी. डस्टर शब्द नपुसकलिंगी. पंखा, तो पंखा, ती पंखा म्हणतो का आपण? नाही. मग तो पंखा, तो म्हणजे पुरुषलिंगी. त्याच्यानंतर घड्याळ, घड्याळ शब्द आहे, घड्याळ शब्दाचा लिंग ओळखा. तर घड्याळाच्या पाठीमागे तो घड्याळ, ती घड्याळ, ते घड्याळ, तिन्ही लावून बघायचं. तर योग्य आणि परफेक्ट कोणतं बसतं? ते घड्याळ. अलग लक्षात? ते घड्याळ नपुसकलिंगी. त्यानंतर वही, तो वही येतं का? नाही. ते वही येतं का? नाही. ती वही, ती वही येतं, म्हणजे वही हा शब्द झाला स्त्रीलिंगी. लक्षात आलं तुमच्या? तर अशा पद्धतीने हे लिंग लक्षात ठेवायचे. नामाचे लिंग कसे ओळखायचे? तो, ती, ते तीन शब्द पाठ करायचं. तो लावायचा पुरुषलिंगी, ती लागले तर स्त्रीलिंगी आणि ते लागले तर नपुसकलिंगी. मग ओळखता येईल का? तर माझ्या माहितीप्रमाणे आता तुम्हाला कुठलाही शब्द जर दिला तर आता तुम्हाला नामाचं लिंग ओळखायला काहीच अडचण नाही. खालील आता परीक्षेमध्ये प्रश्न याच्यावरती हमखास 1 गुणाला 1 प्रश्न येत असतो आणि प्रश्न असा सरळ येत नाही. खुर्ची या शब्दाचे लिंग ओळखा असं येत नाही. एक वाक्य दिलेलं असतं. आता वाक्य देत असताना ते काय करतात बघा. बघा, रामाने आंबा खाल्ला, रामाने आंबा खाल्ला, आंबा खाल्ला हे वाक्य त्या ठिकाणी दिलं जातं आणि आंबा या शब्दाला अंडरलाईन केलं जातं. एकच अंडरलाईन असते, मी 2 दिले या ठिकाणी. खालील अधोरेखित केलेल्या शब्दाचे लिंग, अचूक लिंग ओळखा. आपल्याला गडबड करण्यासाठी असा शब्द टाकतात वरती. खालील अधोरेखित केलेल्या शब्दाचे अचूक लिंग ओळखा. आता अचूक शब्दाला घाबरायचं नाही, याला पाठच करावं लागणार आहे आपल्याला. अचूक म्हणजे बरोबर, अचूकचा अर्थ होतो बरोबर. तर आंबा, आंब्याच्या पाठीमागे शब्द लावायचा तो, ती, ते. तो आंबा, आंब्याच्या पाठीमागे कोण काय लागतं? तो आंबा. मग खाली पर्याय दिलेलं असतं स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुसकलिंग आणि यापैकी नाही. तर त्याचं योग्य उत्तर आहे तो आंबा, म्हणजे आंबा हा शब्द पुरुषलिंगी आहे. हा मुद्दा लक्षात आला. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला आता कुठल्याही वस्तूचं लिंग या ठिकाणी ओळखता येईल, कारण एकच सोपी आयडिया आहे त्याला. तो, ती, ते पाठ करायचं. पाठीमागं तो लागलं तर पुरुषलिंगी, ती लागलं तर स्त्रीलिंगी आणि ते लागलं तर नपुसकलिंगी. ओके, आता आपण पुढे जाऊया. नामाचा वचन विचार, पुढचा मुद्दा आहे नामाचा वचन विचार. वचन, आता वचन म्हणजे काय? वचन, ज्या शिक्षकांनी हिंदी घेतलेली आहे, हिंदीत सुद्धा हेच आहे, फक्त भाषा बदललेली आहे. वचन बदलो, लिंग बदलो. आता वचन म्हणजे काय? ज्या शब्दानं नामाची संख्या दाखवली जाते. मग ती संख्या 1 असते किंवा अनेक असेल. 1 जर असेल तर 1 वचन, अनेक जर असेल तर अनेक वचन. आता 1 वचन बघा. 1 वचन नाम, हे पहा, वचनाचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे एक वचन आणि दुसरा प्रकार आहे अनेक वचन. अनेक वचन, एक वचन, अनेक वचन. एक वचन म्हणजे नामाची एकच संख्या आणि अनेक वचन म्हणजे ज्यावेळेस नामाची संख्या एकापेक्षा जास्त असते त्याला म्हणायचं अनेक वचन. मग तुम्हाला शब्द दिला जातो, त्या शब्दाचं अनेक वचनाची जोडी दिली जाते आणि योग्य जोडी कोणती किंवा अचूक जोडी ओळखा. आता हे बघा, वही, वह्या, पाटी, पाट्या, पुस्तक, पुस्तके, पुस्तक, पुस्तके.
अनेक वचन पुस्तके. कधी कधी हे पाठीमागे दिलं जातं आणि याचं एक वचन करा, वचन बदला म्हणते फक्त. पुस्तके त्याचं वचन बदला. मग आपला असा विचार होतो की पुस्तके हे अनेक वचन आहेत आणि याचं काय करायचं, तर तसं नाही. अनेक वचन दिलं असेल तर त्याचं एक वचन करायचं, एक वचन दिलं असेल तर त्याचं अनेक वचन करायचं. आणि जोड्या बघायच्या, त्यामध्ये त्या जोड्या दिलेल्या असतात, त्याच्यातली योग्य कोणती आहेत. कधी कधी काही शब्द वचनामध्ये काय आहेत, काही शब्द मध्ये वचन बदलत नाही. दादा, बाबा, काका असे काही शब्द आहेत. बाबा, बाबा, बाबा हा शब्द आहे. बाबा शब्दाचं अनेक वचन बाबाच होतात, बाबाचं बाबे होत नाही. काही शब्द असे आहेत की त्या शब्दाचं अनेक वचन होत नाही. आकाश, आकाश एक वचन आहे, एकच आकाश आहे आणि अनेक वचन सुद्धा आकाशच आहे. कारण आकाश आकाशे आपण असं म्हणू शकत नाही. आणि म्हणून काही शब्द हे एक वचनही तेच असतात, अनेक वचनही तेच असतात. त्यानंतर हा मुद्दा अतिशय सोपा आहे, आपल्या सगळ्यांना समजण्यासारखा आहे. एक वचनामध्ये असलेली वस्तू अनेक वचनामध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होत असतो, शब्दामध्ये बदल होत असतो. वही हा शब्द एक वचनामध्ये, वही हा शब्द एक वचनामध्ये असा लिहिला जातो आणि अनेक वचनामध्ये वहीचं वह्या होतं. तर अशा पद्धतीने शब्दामध्ये बदल होतो. पुस्तक, पुस्तके, पाटी, पाट्या, पेन, पेन, डस्टर, डस्टर. डस्टरचं सुद्धा अनेक डस्टर आपण म्हणू शकत नाही. खुर्ची, खुर्च्या, टेबल, टेबलच. असे काही शब्द असे आहेत, काही वस्तूचे एक वचनही तेच आहे आणि अनेक वचन. दरवाजे, दरवाजा, दरवाजे. खिडकी, खिडक्या. अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये एखादा शब्द दिला जातो आणि त्याचं अनेक वचन करा म्हणतात, किंवा हे दिलेलं अनेक वचन हे अचूक पर्यायातून निवडा, अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. आणि म्हणून या ठिकाणी मित्रहो, अतिशय सोपा भाग आहे, आपण काही घाबरून जायचं नाही. चांगल्या पद्धतीने 65 दिवसामध्ये सगळे विषय अशीच तयारी आपली करून घेतली जाणार आहे. आज आपण सारांश स्वरूपामध्ये या ठिकाणी एकूण 25 मुद्द्यांपैकी, कारण मी तुम्हाला वारंवार आता जोपर्यंत आपली मराठी संपत नाही तोपर्यंत 25 मुद्दे तुमच्या समोर ठेवणारच आहेत. आणि 25 मुद्द्यांपैकी आपण आज शब्दाच्या जाती सुरू केलेल्या आहेत. शब्दाच्या जातीमध्ये आपण काय बघितलं, तर नाम हा एक 25 मधला हा एक मुद्दा बघितला. नाम, नामाचे प्रकार. त्यानंतर लिंग हा एक मुद्दा बघितला. त्यानंतर वचन हा एक मुद्दा बघितला. तर या ठिकाणी 1, 2 आणि 3 आपल्याला पर डे कधी आपण 2-2 घटकही केले तरीही आपला मराठीचा अभ्यासक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. परंतु जे घटक सोपे आहेत, सगळे तुम्हाला समजणारे आहेत, ते विषय आपण थोडेसे या ठिकाणी ते मुद्दे थोडे जास्तीचे घेत जाऊ. आणि जिथं जिथं काही मुद्दे या ठिकाणी जास्त मोठा अभ्यासक्रम आहेत, तो एकही एखाद्या दिवशी मुद्दा झाला तरी भरपूर आहेत. तर अशा पद्धतीने आपण आज नाम, लिंग, वचन, नामाचे एवढे 25 पैकी 3 मुद्दे या ठिकाणी केलेले आहेत. उद्या मी तुम्हाला याच्यामध्ये 2 मुद्दे सुरुवातीलाच उद्याच्या लेक्चरमध्ये ऍड करून देणार आहे. ते आहेत उतारा आणि कविता. उतार्यावरचे 4 प्रश्न आणि कवितेचे 4 प्रश्न कसे सोडवायचे तो अगोदर घेऊ आणि पुढचे 2 मुद्दे घेऊ. कारण आपल्याला रविवारी तुमची 30 गुणाची परीक्षा घ्यायची आहे. त्यामुळे उतारा आणि कवितेवरचे प्रश्न कसे सोडवायचे, त्यासाठी काय करायचं, हा मुद्दा या ठिकाणी आपण उद्या सुरुवातीला घेऊ. तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं या ठिकाणी सर्वांनी सांगायचं आहे. आणि लवकरात लवकर, जास्तीचा वेळ न दवडता लवकरात लवकर आमच्या अकॅडमीला जॉईन व्हा आणि दिलखुलासपणे कुठलंही टेन्शन न घेता टेन्शन फ्री वातावरणामध्ये टीईटी उत्तीर्ण व्हा. टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला गुणाची अट सर्वांना माहित आहे. ओपनला 90 आणि इतर 83 एवढेच गुण आपल्याला मिळवायचे आहेत. आणि 150 पैकी एवढे गुण मिळवणं काहीच अवघड नाही. म्हणून तुम्ही टीईटीची टेन्शन आजच सोडून द्या आणि आमच्या अकॅडमीला जॉईन व्हा. VSK अकॅडमी ऍप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा आणि माझ्याशी संपर्क साधा. भेटूया उद्या संध्याकाळी परत 7:30 वाजता. सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद.
भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 वाजता.